आजकाल आपण बघत आहोत भारतीयांना वेस्टर्न लोकांपेक्षा जास्त हार्ट अटॅक येत आहेत. यामागे कारण काय आहे? तर मेन कारण हे जेनेटिक्स आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण तेच डिस्कस करूयात की जेनेटिक्स कसं इंडियन्समध्ये हृदयविकाराचा झटका येण्यासाठी कारणीभूत आहे. तर हे आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊन समजून घेऊ. समजा दोन व्यक्ती आहेत, एक वेस्टर्न आणि एक भारतीय. दोघांचं वय 35 आहे. दोघं दिसायला फिट दिसत आहेत. आणि जर यांच्या आपण ब्लड टेस्ट केल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की जो भारतीय व्यक्ती आहे त्याचं कोलेस्ट्रॉल हे लिटिल हाय आहे किंवा बॉर्डरलाईन हाय आहे. त्यानंतर शुगर्स हाय आहेत. तर असं का होतं आहे? सो दिस इज बिकॉज ऑफ जेनेटिक्स. तर आपल्या भारतीय लोकांमध्ये काय होतं, जनरली जी चरबी साचते ती पोटाच्या अराउंड साचते आणि वेस्टर्न लोकांमध्ये जी चरबी असते ती हात, पाय किंवा हिप्स या ठिकाणी साचते. आणि त्यामुळे हा जो डिफरन्स आहे तो आपल्याला दिसतो. ब्लड रिपोर्ट्समध्ये असेल किंवा सिम्पटम वाईज असेल किंवा हेल्दी वाईज असेल. तर आपण एक अजून एक्झाम्पल घेऊयात. जसं की एखादं घर आहे आणि त्याचं किचन आहे. तर एका घरामध्ये किचनमध्ये कचरा आहे आणि एका घरामध्ये जे कुंपण आहे किंवा जे कॉरिडॉर आहे बाहेरचा त्याच्यामध्ये कचरा आहे. ज्या घरामध्ये किचनमध्ये कचरा साठून राहिलेला आहे तिथे सगळ्यात जास्त धोका आहे. तर तसंच आहे की भारतीय जी जेनेटिक्स आहे त्याच्यामध्ये चरबी जी आहे ती मेनली सेंटर पार्टमध्ये अक्युमुलेट होते, लिव्हर आणि पोटाजवळ. तेच वेस्टर्न जी जेनेटिक्स आहे त्याच्यामध्ये चरबी जी आहे ती पेरिफेरीला म्हणजे हातपायांमध्ये जमा होते. त्यामुळे हृदयविकाराचा हृदयविकाराची जी रिस्क आहे ती इंडियन माणसांमध्ये जास्त असते. त्याचप्रमाणे इंडियन डाएट जे आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त आहे. तेच तुम्ही वेस्टर्न डाएट पाहिलं तर त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सुद्धा आपल्याकडे जो रिपोर्ट येतो त्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे जास्त बघितलं जातं. ते जनरली प्रोटीन्स आणि फॅट्स जास्त खातात वेस्टर्न लोक. आपल्याकडे कार्बोहायड्रेट्स आपण बघतो जनरली चपाती, त्याच्यानंतर भात आणि गोड याचं प्रमाण आपल्याकडे जास्त असतं. त्याचप्रमाणे तेलकट वगैरे पण आपल्याकडे जास्त असतं. त्यामुळे पण हा जो रिपोर्टमध्ये डिफरन्स आहे तो बघितला जातो. त्याचप्रमाणे जेनेटिक्समध्ये तिसरा जो भाग आहे तो म्हणजे वेस्टर्न ज्या रक्तवाहिन्या आहेत, जनरली ज्या हृदयाला रक्तपुरवठा करतात, त्यांची साईज मोठी असते. त्यांचं डायमीटर इंडियन जी रक्तवाहिनी आहे त्याच्यापेक्षा मोठा असतो. त्यामुळे सुद्धा ब्लॉक होण्याचे चान्सेस इंडियन रक्तवाहिनीमध्ये जास्त असतात. त्याचप्रमाणे स्ट्रेस हा फॅक्टर जो आहे, जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे हृदयविकाराशी रिलेटेड आहे. त्यामध्ये जी सेन्सिटिव्हिटी आहे स्ट्रेसमुळे हृदयविकार होणं, याच्यासाठी इंडियन मोर ॲट रिस्क आहेत कम्पेअर्ड टू वेस्टर्न बॉडी. सो त्यामुळे स्ट्रेससुद्धा कारण बनतं आपल्या हृदयविकाराचा झटका येण्याचं इंडियन मेल्स किंवा इंडियन फिमेल्समध्ये. तर दुसरं म्हणजे लाईफस्टाईलमध्ये सुद्धा वेस्टर्न लोकांमध्ये एक्सरसाइज करणं आणि सोशल होणं आणि स्ट्रेस रिलीफ करणं या गोष्टी त्यांच्या जीवनशैलीमध्येच असतात. पण इंडियन्समध्ये जनरली एक्सरसाइज करणं किंवा स्ट्रेस रिलीफ करणं किंवा आपल्या हेल्थकडे लक्ष देणं या गोष्टी कमी बघितल्या जातात. त्यामुळे सुद्धा जो हृदयविकाराची जी काही रिस्क आहे ती आपल्या इंडियन्समध्ये जास्त बघितली.